नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण पुन्हा एकदा चिरनेर पनवेल या रस्त्याच्या बाजूला आहोत. काही दिवसांपूर्वी आपण एक बातमी केली होती की जांभूळपाडा या हद्दीमधील ही जी शेतजमीन आहे 59चा ब यामध्ये शेतकरी कुटुंबियांनी चिरले गावच्या शेतकरी कुटुंबियांनी दावा केला होता की ही जमीन आमच्या ताब्या कब्जात आहे आणि विरार अलिबाग कॉरिडॉरला ही जमीन संपादित होत असल्या कारणाने त्याचा 2013च्या कायद्याप्रमाणे पुनर्वसन आणि मोबदला आम्हाला मिळावा अशी त्या शेतकऱ्यांनी मागणी केली होती. परंतु ही बातमी करतावेळीच आपण विरोधकांचा जो त्यांचा काय असेल बाजू असेल ती त्यांनी मांडावी अशी देखील आपण जाहीरपणे आपण त्या व्हिडिओमध्ये आवाहन केलं होतं. आणि त्यानुसारच हे शेतकरी जे कुटुंबीय आहे शंकर वालकू पाटील आणि इतर त्यांचे सर्व या ठिकाणी कुटुंबीय हे यांनी आपल्याशी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीने ही जी माहिती दिली गेली होती ती संपूर्ण खोटी आहे आणि दिशाभूल करणारे आहे. येथे ही जमिनीची मालकी आणि ताबा कब्जा देखील आमचाच आहे. नक्की काय प्रकार आहे अगदी कागदपत्रकांसह ही माहिती ते आपल्याला देणार आहेत. याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याची प्रतिक्रिया तुम्हाला अवश्य द्यायची आहे. सुरुवातीला आपण ॲडव्होकेट निग्रेश पाटील यांच्याकडे जाणार आहोत जे स्वतः या जमिनीचे जे मालक आहेत त्याच्यामधील एक आहेत. तर नक्की त्या दिवशीची बातमी आपण पाहिली आणि तुम्ही खरं म्हणजे तुम्हीच आमच्याशी संपर्क साधला की याच्यामध्ये आमची देखील बाजू ऐकणं गरजेचं आहे. प्रभात पर्व नेहमीच दोन्ही बाजू या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवत असते. ती व्हिडिओ तर तुम्ही पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असा दावा केला होता की हे जे घर आहे किंवा ही जी कॅन्टीन होती पूर्वी तिथे नाव देखील होतं, आता नाव ते बदललेले दिसतं मला आता. नाही, याच्या पूर्वी पण माझंच नाव होतं. ओके, याच्या पूर्वी माझं नाव होतं. अगदी त्यांनी लपून छपून ते या ठिकाणी आले आणि माझं नाव काढून त्यांचं नाव टाकलं, घर नंबर त्यांनी बदलवलं, मला बातमी दिली. ओके ठीक आहे. म्हणजे हे जे घर आहे किंवा ही कॅन्टीन होती आणि अनेक वर्षापासून ते चालवत होते. मुख्य म्हणजे त्यांनी कुठेही असं म्हटलं नव्हतं की ही जागा आमच्या मालकीची आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इथे ही जी कॅन्टीन असेल किंवा ही सगळी झाडं आहेत त्याचं उत्पन्न आम्ही घेतो आणि 2013च्या कायद्यानुसार ज्या वेळेला एखादी जमीन ही भूसंपादन तिचं केलं जातं त्यावेळेला तिथे जो उपजीविका ज्याची चालत असेल त्याला देखील त्या जमिनीचा मोबदला मिळाला पाहिजे अशी त्यांची सरळ मागणी होती. आता ती बातमी तर तुम्ही ऐकलेली आहे. विरोधक जे आहेत त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं तुमचं म्हणणं आहे. पण का नेमकं चुकीचं आहे आणि तुमच्याकडे कोणते असे पुरावे? अगोदर तुमची ओळख द्या पूर्ण. नमस्कार, मी ॲडव्होकेट निग्रेश पाटील, या जमिनीचा मालक, या घराचा मी मालक आहे. काही दिवसांपूर्वी 10 तारखेला सागर राजे आपण प्रभात पर्व न्यूजवर एक बातमी पसरवली होती, अतिशय खोटी आणि बनावट होती. ती बातमी अक्षरशः तुमची दिशाभूल करणारी होती. तुमची दिशाभूल खरी परिस्थिती लपवून त्यांनी ती खोटी बातमी भासवलं लोकांना, त्याच्यात माझी देखील बदनामी झाली. त्वरित तुमच्याशी संपर्क साधला आणि सत्य परिस्थिती मी जनतेसमोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. राजाराम गोविंद पाटील, नंतर धनाजी राजाराम पाटील, गोवर्धन राजाराम पाटील, भीमाबाई कृष्णा पाटील, संजय कृष्णा पाटील, शेखर कृष्णा पाटील आणि संतोष कृष्णा पाटील या 6 जणांचा या जमिनीवर या घरावर कधीच ताबा नव्हता. त्यांचा या घराशी किंवा या जमिनीशी दुरान्वयी देखील संबंध नव्हता. त्यांची मालकी नाही, त्यांचा ताबा नाही. केवळ पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी त्या प्रकारची ती ताबा असल्याचं त्यांनी सांगितले खोटं. कुठेतरी पैशाची हव्यास आहे. त्यांची स्वतःची जमीन आहे, 23 गुंठे त्या मागे आहे, पाठीमागे सर्वे नंबर 21/7 ती 23 गुंठ्याची जमीन विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी संपादित झाली. त्याची संमतीपत्र त्यांनी दिले. 96 लाख रुपये त्यांनी उचललेत आणि त्यांना ती पैशाची हाव झाली का या जमिनीवर पण किंवा या घरावरचा मोबदला देखील मी उचलेल असा. आणि तो मोबदला उचलत असताना त्यांनी त्यांच्या बहिणी मयत असल्याचं भासवून स्वतः ती जमीन आणि तो पैसा हडप केलेला आहे. त्याच्या विरुद्ध त्या बहिणींचा वकील देखील मीच आहे. त्यांच्या माध्यमातून मनाई हुकुमाचा स्टेचा ऑर्डर देखील आपण घेतलेली आहे. यांच्या गोवर्धनच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध 420चा गुन्हा देखील दाखल करण्याचा प्रलंबित चालू आहे. ती प्रोसेस देखील स्टे घेतला होता, तो स्टे कंटिन्यू आहे. आता स्टे आज मुंबई आयुक्तालयातून मनाई हुकुमाचा स्टे आज घेतलेला आहे, तो आज देखील कायमस्वरूपी आहे. पनवेल न्यायालयात अपील देखील प्रलंबित आहे. येत्या 12 तारखेला त्या अपिलावर कायम अंतिम सुनावणी होणार आहे आणि ते अपिलाचे देखील निकाल लागणार. पुन्हा एकदा या जमिनीच्या बाबतीत बोलू. त्यांचं असं म्हणणं होतं की ही संपूर्ण जमीन 12 गुंठे जमीन आहे ना, ती 12 गुंठे जमीन आहे. आता इथे बघा, तुम्हाला परत एकदा मी दाखवतो. हा रस्ता आहे, हा कंपाऊंड आता नवीन घातलेलं दिसतो मला. कंपाऊंड आहे ना, कंपाऊंड त्याने आता नवीन घातलेलं दिसतंय. आणि ही झाडे होती, ही झाडे होती तिथे ते नाव आहे समर्थ कृपा हॉटेल, ग्रुप ग्रामपंचायत तिरले. आणि परत एकदा ही बाजूची जागा दाखवली. म्हणजे साधारण एक 12 गुंठे जागा होती आणि तिथे आमचा ताबा किंवा आमची वहिवाट आहे असा विरोधक शेतकऱ्यांचा दावा होता आणि तुमचं म्हणणं ते खोटं आहे. आता
ते घर नंबर तेच आहे का बदललेलं आहे आता मला सांगा बरं. हा घर नंबर पूर्वीपासून, हा आजचा नाही. 1964 सालाला जी जमीन आमच्या ताब्यात आली, आमच्या आजोबांच्या ताब्यात आली, 1964 सालानंतर आमच्या आजोबांच्या ताब्यानंतर आमच्या वडिलांच्या ताब्यात आली, वडिलांच्या मृत्यूनंतर ही जमीन आमच्या ताब्यात आली. 1970 सालचा हा घर नंबर असावा वडिलांच्या हातीत. आता त्या दिवशीचा घर नंबर वेगळा होता त्यांचा, त्यांनी दाखवलेला. नाही, तुम्हाला तुमची दिशाभूल केली या न्यूज चॅनलच्या माध्यमातून, समाजाची त्यांनी दिशाभूल केली, ते समोर आणतोय मी. याच्या पूर्वी देखील माझ्याकडे पूर्वीचे देखील फोटो आहेत. याच्या पूर्वी देखील या घरावर, या कॅन्टीनवर समर्थ कृपा कॅन्टीन म्हणून प्रोप्रायटर म्हणून बेबीबाई गजानन पाटील माझ्या आईचं नाव होतं. सर्व नंबर 59B असा देखील होता आणि 278 हा घर नंबर होता. तो दरम्यानच्या कालावधीत त्यांनी लपून छपून या ठिकाणी येऊन, आम्ही नसल्याचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी येऊन पत्रकारांना चुकीची बातमी दिली आणि तो माझा घर नंबर खोडून त्या ठिकाणी त्यांचा घर नंबर टाकला. दुसऱ्या दिवशी त्वरित मी या ठिकाणी येऊन कंपाऊंड घातला, माझा घर नंबर चालू केला. माझी या ठिकाणी गुरं आहेत, 3 बैल आहेत, 1 गाय आहे. माझी बैल मी या ठिकाणी धावतोय आज कॅन्टीन बंद केल्यापासून. माझा पेंडा आहे त्या ठिकाणी, आतमध्ये फाट्या आहेत, सगळं माझा वस्तू आहेत गृह. आणि हा घर माझ्या वडिलांनी, माझी पुढे 5 एकराची जमीन आहे, 5-5.5 एकराची जमीन आहे. या सगळ्या जमिनीची मशागत करण्यासाठी हा शेतघर बांधला होता माझ्या वडिलांच्या हातीमध्ये. आणि शेतीची अवजारी या ठिकाणी नांगरापासून पूर्वीपर्यंत आम्ही आजपर्यंत ठेवत आहोत. आज देखील माझी बैल आहेत, आतमध्ये जाऊन बघा, या ठिकाणी माझी बैल आहेत. यांचा कुठलाच ताबा नव्हता आणि नाहीच ताबा. पण ठीक आहे, आता तुम्ही तोंडी माहिती दिल्या, आता कागदोपत्री तुमची जी माहिती खरी आहे असं त्यासाठी तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत? आता मी बोलतोय, मी बरोबर खरं असं बरोबर ना. आता तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्हाला माहिती आहे की आता जसं कोर्टात पुरावे लागतात, तुमच्याकडे पुरावे आहेत का? मी विचारलं होतं फोनवर देखील, तुम्हाला विचारलं होतं की बाबा तुमच्याकडे नक्की त्या बाबतीत कुठले पुरावे आहेत का? त्यांनी तक्रारी केल्या होत्या, त्या अनुषंगाने आम्ही ती बातमी दाखवली होती. आणि आता तुमच्याकडे काहीतरी पुरावे असले पाहिजे त्या बाबतीत. एक्झॅक्टली मी याच्यावर एकच म्हणजे माझं स्पष्टीकरण देईल. ही जमीन आहे 6 एकराची माझी जमीन, आदिवासी वाडी जवळ आहे. आदिवासींना उपजीविकेचं साधन म्हणून ते उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे यायचे, शेट मला जमीन थोडी लावायला द्या भाजीपाला करण्यासाठी दिली. ते आदिवासी सुधारले, परंतु हे आदिवासी सुधारले नाही. कुठं ताबा सांगतात, ताबा यांचा कधीच नव्हता, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आज मालकी हक्काचा सातबारात बघितला, 59B हा माझ्या स्वतःच्या नावी आहे. हा सातबारा बघा, ते सातबाऱ्याच्या बाबतीत त्यांनी कधी बोललं नव्हतं की ते त्यांच्या मालकीचा आहे. म्हणजे ही जमीन ताबा, कब्जा आणि वहिवाट त्यांच्या. ते ताबा पण मी दाखवतोय. हा सातबारा 1965 साली ही जमीन मिळकत माझ्या आजोबांकडे आली. 1965 सालानंतर 1990 साली माझी आजी मयत झाल्यानंतर ही मिळकत माझ्या वडिलांच्या ताबे कब्जात आणि नावे आली. त्याच्यानंतर 2010 साली या जमीन मिळकतीचा आपण सर्वे केला, माझ्या वडिलांनी केला, गजानन वालकू पाटील. महत्वाचा आहे, तो करतो सर्वे केला आणि सर्वेमध्ये सांगितलं की अशा प्रकारचं बांधकाम आहे आणि हा रस्ता दाखवलाय, ही तशी बांधकाम दाखवलंय. हेच बांधकाम, ही जी बांधकाम ही कॅन्टीन आहे. ओके. ही माझ्या वडिलांनी 2010 साली सर्वे केला होता. ती माझ्या ताबे कब्जात आहे, माझी आहे, म्हणून मी सर्वे केला होता. त्याच्यानंतर या घराला घर नंबर काय तर 278 घर नंबर. वडील मयत झाल्यानंतर बेबीबाई गजानन पाटील माझ्या आईच्या नावी घर नंबर आला. ही घरपट असेसमेंट उतार आहे. आणि 1 मिनिट, मी इथे तुम्हाला मुद्दाम 2 मिनिटं थांबेल. तिथे त्यांनी जी माहिती दिली होती त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही गावातलं घर इथे दाखवता असं त्यांनी सांगितलं होतं. एक तरी पुरावा दाखल करावा. मी तुमच्या समोर गावात तुमच्या नावाची दुसरी घरे आहेत का ओरिजिनल? गावात माझी 2 घरं आहेत. एक 270 काहीतरी 9 आहे ना, 279 आणि 1079. आणि हे वेगळंच आहे तुमचं म्हणणं? हा पूर्वीपारचा शेतघर माझा आहे, पंचनामा दिसतो तुमच्या म्हणण्यानुसार. त्याच्यानंतर हा असेसमेंट उतारा, ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपण टॅक्स पे केल्याची टॅक्स पावती या ठिकाणी. आणि या 12 गुंठ्यामध्ये महत्वाचा मुद्दा ताबा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा ताबा. म्हणजे आज 125 आंब्याची म्हणजे फळं आहेत ती चोरीला गेलेत हे 10 दिवसाच्या आतमध्ये. आणि त्याची मी चौकशी चालू केली आहे. जर या लोकांनी जर आंबे पळवलेत तर आंब्यांचा मी गुन्हा यांच्यावर दाखल करणार आहे. हे चोर लोकांनी, जर माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी बोलणार नाही. नक्की कोण चोर आहे तो येत्या काही कालावधीत मला समज नाही. 125 आंबे यांनी पळवलेले आहेत, त्याचा पुरावा सापडला तर नक्कीच यांच्यावर मी फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. आता हे आंबे कसे, तर हे बघा, गजानन वालकू पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, गजानन वालकू पाटील, खाते नंबर 7126. या खाते नंबर प्रमाणे सरकारकडून 1994 साली बघा, 1994 8-9 1994 94 95 96 97 1997 सालापर्यंत माझ्या वडिलांनी शासनाकडून अनुदान घेऊन ही झाडं आंब्याचीच लावली होती. हेच सर्वे नंबरवर, याच सर्वे नंबरमध्ये, दुसरी सर्वे नंबर नाही, हीच आंबा लावली. याच्या व्यतिरिक्त माझी आंब्याची झाडं नाहीत. ही आंबे, अजून 2 आंबे होते ते मोलकड गेले, वाया गेले, मेले ते. ही 2 आंब्याची झाडं आहेत, आज ह्याच आहेत, जिवंत आहेत. आणि याची फळं 125 पळवलेली आहेत. त्याचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याची माझी प्रोसिजर चालू आहे.
आणि ही झाडं माझ्या वडिलांनी घेऊन शासनाकडून अनुदान वेळोवेळी घेतलंय बघा. 3,775 1900 रुपये माझ्या वडिलांनी या आंब्यांचा अनुदान देखील शासनाकडून घेतलेलं आहे. म्हणजे अधिकृत मी या ठिकाणी ताबा पोझिशन सर्व द्या. या उपर ही जमीन मेट्रो सेंटरनं ॲक्विजिशन केली, ॲक्वायर्ड केली विरार अलिबाग कॉरिडॉरसाठी. या ठिकाणी देखील केस चालली, ते ठिकाणी पण माझ्या नावानं लागलं. स्थल पाहणी झाली या ठिकाणी. तहसीलदार, मंडलाधिकारी सगळी लोक आले, पंचनाम्यासाठी आले होते. पंचनाम्यासाठी आले. पंचनामा झाला बघा 11 जानेवारी 2024 रोजी. 11 जानेवारी 2024 रोजी आणि 11 जानेवारी 2024 रोजी पंचनामा झाला, स्थल पाहणी झाली. त्यामध्ये देखील निष्पन्न झालं की ही जमीन मिळकत बेबीबाई म्हणजे माझी आई बेबीबाई गजानन पाटील व इतर म्हणजे मी, माझे काका, माझे भाऊबंद यांच्या नावे आणि यांच्याच ताबे कब्जात. आणि या जमीन मिळकतीमध्ये घर नंबर 278 ग्रामपंचायत चिरलेमधला हा आहे आणि त्यामध्ये त्यांनी समर्थ कृपा म्हणून कॅन्टीन चालू केलेली होती. हे या ठिकाणी पंचनामा झाला, स्थल पाहणी झाला. स्थल पाणीचं वाचून दाखव थोडंसं. आता स्थल पाणीमध्ये देखील सांगितलंय, शेवटचाच पॅरा तुम्हाला वाचून दाखवेल. सदर मिळकत ही दिगोडे पनवेल रस्त्यालगत आहे. आज रोजी सदर सर्वे नंबरमध्ये बेबीबाई गजानन पाटील यांनी घर बांधलेले असून त्यास ग्रामपंचायत चिरले यांनी मालमत्ता क्रमांक 278 दिलेला आहे. सोबत ग्रामपंचायत चिरले यांच्याकडील असेसमेंट उतारा. आणि हा 11 जानेवारी 2024 आहे. म्हणजे इथे बघा, इथे परत आहे ना 59चा ब हे क्षेत्र दिलेले म्हणजे हे हा सर्वे नंबर आहे, क्षेत्र 12 गुंठे. म्हणजे याच जमिनीच्या बाबतीतला हा स्थळ पाणी आहे. स्थळ पाणी झालेलं आहे म्हणजे कागदोपत्री पुरावा. आणि इथं कागदोपत्री मी मालकच आहे, कायदेशीर मी मालक आहे ना, ताबे कब्जाचा देखील मालक आहे. त्यांचा दुरान्वयी कुठे संबंध नाही असं तुमचं म्हणणं आहे? दुरान्वयी संबंध नाही. ते 1965 रोजी फेरफार नोंदी झालेल्या आहे. त्यांच्या वाट्याला वेगळं, माझ्या वाट्याला वेगळं. 1965 सालापासून माझा ताबा आहे. आज पैशासाठी बापाला बदलवत असतील तर यांच्यासारखी नीच माणसं नाही. अरे तुम्ही ते बघा, एक व्यक्तिगत बोलू नका. कायद्याच्या भाषेत तुम्ही सगळ्या गोष्टी मांडू शकता. बरं ठीक आहे, पण कायदा एक वकील तुम्हाला ती गोष्ट मान्यच आहे. म्हणजे कायद्याच्या भाषेत तुम्ही त्यांच्यावर कुठलेही आरोप करू शकता. बरं मला काय बोलायचंय, त्यांचं म्हणणं काय होतं, परत एकदा बोलतो, त्यांनी कधीही सांगितलं नव्हतं की मालकी आमचे, ताबा कब्जा. आणि त्यांनी या ठिकाणी ना 2013च्या कायद्याप्रमाणे पुनर्वसन व्हावं अशी मागणी केली होती. तुम्ही या संदर्भात कुठली हरकत घेतली आहे का? म्हणजे त्यांच्या विरोधातच बोलत नाही मी, तुमच्या भूसंपादनाच्या विषयी तुमची कुठली हरकत होती का, किंवा तुम्ही पुनर्वसनासंदर्भात कुठली मागणी केलेली आहे का? 100%. 2013च्या कायद्यानुसार माझं पुनर्वसन व्हावं या 59चा ब या जमीनचा आणि अजून एक उतारा गेलेला आहे माझा. 2 सातबारे गेले ऍक्विजिशन मध्ये विरार अलिबाग कॉरिडॉरच्या. आणि यामध्ये आम्हाला शासनाने दिलेली नुकसान भरपाई मला मान्य नाही. मी 1 रुपया घेतलेला नाही आणि घेणार देखील नाही. तुम्ही तिथे हरकत घेतली आहे? त्या जमिनीवर या जमिनीला मोबदला म्हणून 1 गुंठ्याला 5 करोड रुपये माझ्या जमीनचा आजचा बाजारभाव आहे, मिळावा असा मी लेखी हरकत तक्रारी अर्ज कलेक्टर यांच्याकडे दिलेला आहे. त्यांनी एवढे पेपर दाखवले, ती आहे का हरकत? मग ती आज देखील हरकत आहे माझ्याकडे, माझ्या मोबाईलमध्ये आहे. रिसिव्ह देखील मी घेतलेली आहे. मोबाईल मध्ये दाखवू शकाल असेल तर दाखवते. तो मोबाईल आहे, फक्त थोड्या वेळेला दाखवते. आता 1 मिनिट बोलतोय मी. बोला. या 12 गुंठ्याचा आणि त्या दुसऱ्या माझ्या सातबाऱ्याचा यांची नुकसान भरपाई पर गुंठ्याला 5 करोड द्यावी असा तक्रारी अर्ज मी कलेक्टर यांच्याकडे दिलेला आहे. माझ्या जमीनचा भाव मी डिसाईड करेन, मी या जमीनचा मालक आहे. तुम्ही चळवळीतले आहात, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी जाणता की कशा रीतीने अन्याय होतोय आपल्या भागातल्या शेतकऱ्यांवर. त्यामुळे तुम्ही चळवळीतले असल्या कारणाने, स्वतः वकील असल्या कारणाने हे मागणी GR काढला आणि ऍक्विजिशनचा GR काढला. तो अतिशय शेतकऱ्यांची फसवणूक करणार आहे. मौजे गावठाणला वेगळा भाव, मौजे जांभूलपाड्याला वेगळा भाव, मौजे विंधण्यापासून अगदी चिरनेरपर्यंत वेगवेगळा भाव अशी विभागणी केलेली आहे. परंतु माझी जमीन या मौजे जांभूलपाड्यामध्ये आहे. अगदी नावाशिवडी सी लिंकला मी 5 मिनिटात पोहोचणार आहे. एवढी मोक्याची जमीन आहे. मी 10 मिनिटात एअरपोर्टला पोहोचणार आहे. एवढी मोक्याची जमीन. मुंबईमधला माणूस वाशीला जायला किंवा वाशीमधला माणूस मुंबईमध्ये जायला 1 तास जाईल, परंतु माझ्यासारखा माणूस माझ्या जमीन मिळकतीमधून अगदी 20 मिनिटात मुंबईला पोहोचतोय. मुंबईला जोडला गेलोय मी. वाशीपेक्षा जास्त रेट माझ्या जमीन मिळकतीला आहे. म्हणून गुंठ्याला 5 करोडचा मी मागणी भूसंपादन कलेक्टर यांच्याकडून केलेली आहे आणि त्या विरुद्धचा लढा लवकरच आम्ही उभा करणार आहोत. बरं, बाजूला आहेत ना त्यांचे कुटुंबीय देखील आहेत, जे मालक आहेत, जे आपण हेडिंगमध्ये बघत असाल, शंकर वालकू पाटील. पण तुम्ही देखील मालक म्हणून ह्या जे सगळे मंडळी आहेत त्याच्यामध्ये आहात. त्यांचे सगळं जे म्हणणे सगळं चुकीचं आहे. तुमचं ते म्हणतात आमची कॅन्टीन होती, आमच्या जेवणाला खूप टेस्ट होती, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. सर्व चुकीचं त्यांचं आहे, सर्व चुकीचं आहे. ही जमीन आमच्या वाटवाला असून पहिले आमच्याच नावी आहे ना, आमच्याच ताब्यात नाही ती, त्याचं काही नाही इथे. बरं, तुम्ही आई आहेत ना तुमच्या? ओके. इथे हे तुम्ही आंब्याचं उत्पन्न कधी घेतलेलं आहेत का? घेतलेलं आहे. आम्ही स्वतः लावून काय केलं, नाव काय तुमचं? फलबून खाल्ले.
बेबी गजानन पाटील. पण अजून कोणाला बोलायचं आहे का इथे जी कुटुंब येते ना तुमचा काय घरगुती वाद सुद्धा असं बोलायला लागेल? नाही घरगुती काहीच नाही. बोला बोला अरे काय झालंय माहिती का या आपल्या संपूर्ण पनवेल उरण भागामध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि ही शोकांतिका आहे की बाबा म्हणजे खरोखरच जर असं असेल म्हणजे मी त्यांचं म्हणणं खरं आहे असं बोलणार नाही, परंतु अनेक ठिकाणी अशा गोष्टी झालेल्या आहेत की बाबा बहिणी जिवंत असताना देखील ते मेलेल्या दाखवलेत, मयत दाखवलेले आहेत आणि त्यांना मोबदला नाकारला जात आहे. ही गोष्ट देखील चुकीची आहे. मी असं बोलत नाही की राजाराम पाटील हे जे कुटुंब आहेत त्यांच्या बाबतीतली गोष्ट आहे, परंतु संपूर्ण पनवेल परिसरात किंवा उरण परिसरात असे अनेक दावे प्रलंबित आहेत आणि त्यामध्ये देखील एक सामंजस्याने हा सगळा निर्णय लागला पाहिजे असं देखील वाटतं. हे सगळ्या पनवेलवासियांसाठी मी बोलतोय, पर्टिक्युलर याविषयी बोलत नाही. तुम्ही जर वकील आहात या सगळ्या गोष्टी कशामुळे उद्भवतात असं तुम्हाला वाटतं? फक्त आज जमिनीला प्रचंड भाव वाढलेले आहेत आणि त्या आज खालेला माणूस, रक्त चाटलेला माणूस कधी गप्प राहत नाही, खालेला माणूस कधी गप्प राहणार नाही. त्यांची जमीन त्यांनी 4 एकराची विकली, पैसे संपले तर कुठून भेटतील? त्या फक्त आकसापोटी आणि त्या केशींपोटी कुठेतरी जायचा, ताबा दाखवायचा आणि कोणाची तरी दिशाभूल करून कुठेतरी पैसे भेटतात का, ही फक्त हाव निर्माण झालेली आहे आणि त्या पैशांच्या हव्यासापोटीच या गोष्टी सर्रास वाढलेल्या आहेत. कुठेतरी यांना आला बसायला पाहिजे. आपण देखील दक्षता घ्यावी. या खोट्या गोष्टींना आला बसण्यासाठी आपण देखील प्रभात पर्व नेहमी दोन्ही बाजू दाखवत असते आणि शेवटी प्रत्येक वेळेला आम्हाला लगेच ती दुसरी बाजू ऍक्सेस मिळत नाही, म्हणून आम्ही जाहीर आवाहन करत असतो व्हिडिओमध्ये. बरं कुणाची या विरोधात बाजू या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल की तुमची बाजू खरे तर निश्चित दाखवाय. बरं या गोठ्यामध्ये आहेत ना ती बैल बांधलेलं असं त्यांचं म्हणणं आहे. बरं बघूया खरं आहे का त्यांचं म्हणणं? या बघा त्या दिवशी नव्हती इथे ती बैल, त्या दिवशी आम्ही बाहेर असल्याचा गैरफायदा घेतला. हे बघा हा माझा शर्यतींचा बैल आहे, हा माझा शर्यतींचा बैल आहे. इथे 2 अजून बैल आहेत, अजून एक माझी गाय चरायला गेलेली आहे, ती थोड्या वेळात येईल. गाय यांची माय आहे, या ठिकाणी गाय आहे आणि बैलांचा देखील नुकसान केला भविष्यात कोणी तर त्याच्यावर देखील मी कायदेशीर कारवाई करेन. या घराचा नुकसान केला तर देखील कायदेशीर कारवाई करेन. या व्हिडिओच्या माध्यमातून मी जनतेला देखील या ठिकाणी आव्हान करतो. बरं म्हणजे जे या जमिनीचे मालक आहे त्या मालकांमध्ये आता स्वतः त्या मालकांमधील एक ॲडव्होकेट निग्रेश पाटील हे वकील असल्या कारणाने पेशांना बऱ्याचशा गोष्टी त्यांना जास्त माहिती आहेत इतर लोकांपेक्षा आणि निश्चितच ती सगळी बाजू तुम्ही ऐकलेली आहे. तुम्हाला ही बाजू ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याबाबतची तुमची प्रतिक्रिया नोंदवायची आहे? बरं त्यांच्या मोबाईलमध्ये जर असेल ते आहे का, दाखवता येईल का? बघा थोडा पुष्कळ नाही एवढे तुम्ही पेपर दाखवले मग तोही दाखवा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. थोडं पुश करून ठेवा मला. हो नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही. पण खरं म्हणजे ना ही सगळी मोक्याची जमीन असं त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी 20 मिनिटावर मुंबई असं जर या जमिनीचं ठिकाण असेल तर निश्चितच ती खूप मोलाची जमीन आहे, किमतीची जमीन आहे आणि अशा मुलं मिळत नसेल तर काय हरकत नाही. असल्यास काल जरी बोलत असताना मी फाईल ऑफिसमधून आणली. ठीक आहे काय हरकत नाही. वाडकर वकिलांनी सारखं घेतलेली आहे, वाडकर वकिलांनी सारखं घेतलेली आहे. ठीक आहे बरं भेटते काय? मी चेक करतो. मला पाठवलेली मी हरकत घेतली, माझ्या जमिनीची मी हरकत घेतलेली आहे, कायदेशीर आहे. आज तो पुरावा दुसरी फाईल अशा वेगवेगळ्या फाईल तयार केलेल्या आहेत. तुम्हाला पाठवून देतो ना पाहिजे तो व्हॉट्सअप. बरं ठीक आहे. बरं गुंठ्याला भाव मिळावा अशी माझी मागणी आहे, कारण की माझ्या जमीनचा मोबदला तो मी डिसाईड करणार, शासन डिसाईड नाही करणार. आणि शासनाने अक्षरशः जनतेची देखील फसवणूक केलेली आहे. 10 लाख रुपये 50,000 असा रेट दिलाय पर गुंठ्याला, परंतु तो कोणत्या अँगलने दिलाय, कोणत्या त्या जमीनचा व्हॅल्युएशन काय लावलाय, काय चेक केलाय, माझी मोका काय, माझ्या मोक्याची जमीन आहे. या ठिकाणी मी 15 मिनिटात एअरपोर्टला जातोय, 10 मिनिटात 20 मिनिटात मुंबईला पोहोचतोय. अटल सेतूवरून अटल सेतू जोडला गेलाय माझ्या जमिनीला. त्याच्यामुळं माझी जमीन मोक्याची जमीन आहे, माझ्या जमिनीला भयंकर असा भाव आहे आणि 5 करोड गुंठ्याला भेटले पाहिजे अशी माझी शासनाकडून मागणी आहे. तर ही सगळी बाजू दोन्ही बाजू आपण आता दाखवल्यात, म्हणजे त्यांची बाजू दाखवली होती आणि ही बाजू ऐकलेली. प्रेक्षक सुद्धा आहेत, त्यांना हे सगळं पाहिल्यानंतर त्यांना काय वाटतं त्याबाबतची त्यांची प्रतिक्रिया. कोणाला बोलायचं आहे का? एक महत्वाचा मुद्दा बोला. आता तो मागे या ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण झालं, तेव्हा राजा घारपटांनी यांना पेमेंट नाही, आम्हीच घेतलं पेमेंट. रस्त्याचं रुंदीकरण झालं. एक 5-7 वर्षापूर्वी रस्त्याचं रुंदीकरण झालं होतं, 8-10 वर्षापूर्वी रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर माझ्या जमिनीमध्ये शासनानं भराव टाकला गेला. त्यावेळी मी हरकत घेतली होती, त्याची नुकसान भरपाई काहीतरी 7 ते 8 लाख रुपये मी घेतली होती. मी मालक आहे, मी ताबेदार आहे या ठिकाणी. तेव्हा देखील माझी कॅन्टीन चालूच होती, तेव्हा देखील 7 ते 8 लाख रुपये. त्यावेळी देखील तुमचाच ताबा होता, ताबा त्यांचा नाही असं तुमचं म्हणणं आहे. आणि प्रत्यक्षात देखील आहे यांचा. त्यांनी यावं, कधीतरी दुपारी यावं,
आम्ही असताना आज आम्ही फिरायला गेल्याचा गैरफायदा घेऊन ते परस्परी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी घर नंबर टाकला. चुकीचं आहे. असं घर नंबर टाकून जर कोण मालक होत असता तर आदिवासी जनता सुधारली असती. बरं ठीक आहे. दोन्ही बाजू आपण पाहिलेल्या आहेत. तर ही जांभूळपाडा हद्दीतील ही जमीन आहे. चिर्ले गावचे शेतकरी दोघांचा एकमेकांचा याविषयीचा म्हणणं आहे की बाबा ही आमच्या ताबे कब्जात आहे. तर इथल्या ह्या शंकर वाळकू पाटील या कुटुंबियांचं म्हणणं आहे की ताबे कब्जात आणि मालकी देखील आमच्याकडेच आहे. प्रेक्षक सुद्धा त्यांनी सगळी बाजू ऐकलेली आहे. अगदी कागदपत्रकांसह या ठिकाणी निग्रेश पाटील यांनी त्यांच्यासोबत असलेले सर्व पुरावे ते दाखवले. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता, जांभूळपाडा उरण. धन्यवाद.